नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 21. ती अंथरुणावर उठून बसली. खोलीत दिव्याचा मंद निळसर प्रकाश पसरला होता. पलीकडे वसुंधरा आणि मधुरा गाढ झोपी गेल्या होत्या. नंदा आपल्या स्वप्नातल्या बारीक सारीक गोष्टी आठवायचा प्रयत्न करू लागली. त्या स्वप्नात पर्वताचे एक उंच शिखरासारखे दिसत होते, बर्फाने आच्छादलेले, शुभ्र पुष्पांनी पूजा केलेल्या शंकराच्या पिंडीसारखे दिसणारे. त्या पर्वताच्या दिशेने एक विमान वेगाने जात होते. होय, शेखरचेच होते. काय होतं हे कळायच्या आधीच त्या विमानाने पेट घेतला. ते खाली येऊ लागले. आपण त्या पर्वताच्या पायथ्याशी उभ्या होतो. शेखर, शेखर, सांभाळ, असा आक्रोश करण्याचा आपण प्रयत्न केला, पण आपल्या तोंडून शब्द निघाले, देवदत्त, देवदत्त. निदान हे ते शब्द निघाले असा स्वप्नात आपल्याला भास झाला. असे का व्हावे? आपले अंतर्मन झोपेत सुद्धा देवदत्ताचा विचार करीत आहे का? रोज सकाळी लायब्ररीत भेटला नाही म्हणजे आपल्याला चुकल्यासारखे होते ते का? त्याच्याविषयी ही वाटणारी विचित्र ओढ कशातून निर्माण झाली आहे? त्याच्या बुद्धीविषयी वाटणाऱ्या आदरातून की त्याच्या उद्ध्वस्त संसाराविषयी वाटणाऱ्या कणवेतून? का हे प्रेम आहे? भोळे खुळे आंधळे झोपेत चालणाऱ्या माणसाप्रमाणे, निसर्गाच्या प्रेरणे मागून वेड्यासारखे धावणारे, तो गळ्यात दावे बांधून जिकडे ओढीत नेईल तिकडे जाणारे. शेखरवर केले होते तसे? या शेवटच्या विचाराने तिचे मन शहारले. आतापर्यंत शस्त्रवैद्याच्या शांत वृत्तीने ती आपल्या मनाची चीरफाड करीत होती, पण आता तिचा हात कापू लागला. ती अंथरुणावरून उठली. पाऊल न वाजविता दालनाच्या दाराकडे गेली. आवाज न करता तिने दार उघडले. बाहेर येऊन तिने ते ओढून घेतले. दारापाशी झोपलेला नोकर तालासुरात घोरत होता, मात्र बंगल्याची राखण करणारा अल्सेशियन कुत्रा तिची चाहूल लागताच भुंकत तिच्याजवळ आला. तिने मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरविला. त्या ओळखीच्या स्पर्शासरशी त्याचे भुंकणे थांबले. शेपटी हलवीत तो तिच्या मागून बागेत गेला. बाग चांदण्यात न्हाऊन निघाली होती. जिकडे तिकडे शांतच शांत होते. चांदण्याची पांढरी शुभ्र चादर पांघरून गाढ झोपलेल्या विलासपुराकडे ती कितीतरी वेळ टक लावून पाहत उभी राहिली. पाहता पाहता एका विचित्र विचाराने तिचे शरीर थरारले. मन बेचैन झाले. ही सारी शांती फसवी आहे. या विलासपुरात या क्षणी एका जागी प्रेमिक अधीरतेने परस्परांची चुंबने घेत असतील. दुसऱ्या स्थळी प्रसूतीच्या वेदनांनी व्याकुळ झालेली पहिलटकरीण बाळाची चिमुकली जीवनी आणि मृत्यूचा विकराळ जबडा यांची अस्पष्ट चित्रे आळीपाळीने पाहत असेल. आणि तिसऱ्या ठिकाणी
50 वर्षे जीवन प्रवासात सोबत करणारा सहचर शेवटचा निरोप घेत आहे म्हणून एखादी वृद्धा स्त्री भुवनातले दुःख ज्यांच्यामध्ये साठवले आहे अशी आसवे गाळीत बसली असेल. या विचारतंद्रीत नंदा चबुतऱ्यावर येऊन बसली. तिचे शरीर चांदण्यावर तरंगू लागले. मनाचे पाखरू उंच उंच उडाले. जीवनाचा अर्थ काय असे तिने जीवाच्या आकांताने दादांना विचारले होते. तो अर्थ आता हळूहळू आपल्याला कळू लागला आहे असे तिला वाटले. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो, पण जिला माणसाच्या सुखदुःखांची काही कर्तव्य नाही अशी एक अंध अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने. वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटामुळे जवळ येतात तसेच या अफाट जगात घडले. कुणाच्या तरी पोटी आपण जन्माला येतो, कुणीतरी आपला सांभाळ करते. शाळेच्या चिमण्या जगात कोणीतरी आपल्या बुद्धीला प्रकाशाची वाट दाखविते. कुणीतरी चिमणदातांनी राय आवळ्याचे 2 तुकडे करून त्यातला एक आपल्याला देते. योगायोगाने जवळ आलेल्या कुणाच्या तरी जीवनात येऊन आपले जीवन मिसळून टाकते. जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एक गोष्ट करता येण्यासारखी आहे. दुसऱ्या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे. त्याचे जीवन फुलावे म्हणून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते करणे. देवदत्त आणि वसुंधराही आपल्या आयुष्यात अशीच आली आहेत, पण आपण आता त्यांच्याशी बांधले गेलो आहोत माणुसकीच्या नात्याने. त्या दोघांना अशा दुःखी स्थितीत टाकून आपल्याला इथून पळून जाता येणार नाही. रणांगणावर जखमी मित्राला मृत्युमुखी सोडून पळून जाणाऱ्या माणसासारखे हे भ्याडपणाचे होईल. सहज तिने समोर पाहिले. लायब्ररीच्या बंगल्यात प्रकाश दिसत होता. म्हणजे देवदत्त परत आला असला पाहिजे. केव्हा आला तो? आपण लायब्ररीकडे जाऊन पाहिले तर 2 वाटा फुटलेल्या ठिकाणी एखाद्या नवख्या प्रवाशाने यावे आणि कुठल्या वाटेने पुढे गेले असता आपण इष्टस्थळी पोहोचू हे त्याला कळू नये, तशी तिच्या मनाची स्थिती झाली. त्या प्रकाशाकडे पाहत कितीतरी वेळ ती एखाद्या पुतळीप्रमाणे उभी राहिली. उजाडते न उजाडते तोच नंदा उठली. मात्र नेहमीप्रमाणे ती वरांड्यात आल्यावर पार्वती चहा घेऊन तिच्या पुढे आली नाही. नंदाला वाटले घड्याळाच्या काट्याच्या तालावर पार्वतीचे काम सदैव चाले. तिला एकदम ताप बीप आला नसेल ना अशी नंदाला शंका आली. ती बंगल्याच्या मागच्या बाजूला वळली. स्वयंपाकघरात दिवा दिसत होता. हळू आवाजात कुणीतरी बोलत होते. किंचित पुढे होऊन तिने पाहिले. पार्वती एका पुरुषाच्या हातातून आपले हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तो ते घट्ट धरून मिश्किलपणे हसत होता. नंदाला मुंबईतले वसूचे बोलणे आठवले.
देवदत्ताच्या बोलण्यात आलेला गुप्तहेराचा उल्लेखही तिच्या मनाला स्पर्श करून गेला. हा पार्वतीचा नवरा गंगाराम असावा हे तिने ओळखले. तो देवदत्ताचा ड्रायव्हर होता. काल रात्री तो परत आला असेल. इतक्या दिवसांच्या विरहाचे पारणे फेडण्याकरिता तो पहाटेच तिला भेटायला आला असावा. मेघदूतातले काव्य ही काही लक्ष गंधर्वांची मक्तेदारी नाही. हा विचार मनात येताच ती खुदकन हसली. लगेच ती माघारी वळली. ती लायब्ररीकडे गेली तेव्हा चंचल जणू काही तिचे स्वागत करायला दारात उभी होती. नंदाच्या मागून ती हळूहळू आत आली. तिच्या पायात घुटमळू लागली. तिला कसला तरी विलक्षण आनंद झाला आहे आणि तो सांगण्याचा ती प्रयत्न करीत आहे असे नंदाला वाटले. खाली वाकून चंचलचे तोंड दोन्ही हातांनी वर करीत तिने विचारले, कोण होतीस ग तू मागच्या जन्मी माझी? आई की बहीण? जणू काही हे बोलणे आपल्याला समजले असे दाखवीत चंचलने मान डोलावली. मग तिला नंदा म्हणाली, अगं वेडे, तुला इतका कसला आनंद झाला आहे ते कळतंय म्हटलं आम्हाला. देवदत्त आले आहेत होय ना? रात्री खूप वेळ इथं वाचीत बसले होते ते खरं ना? अशी नेहमीची जागरणं सोसवतील का त्यांना? तू त्यांची जीवाभावाची मैत्रीण, त्यांना थोडं समजावून सांगायचं की नाही? नंदाचे लक्ष गोल टेबलाकडे गेले. त्याच्यावर नव्या पुस्तकांचा ढीग पडला होता. ती उत्सुकतेने तिकडे गेली. नवी कोरी पुस्तके कौतुकाने चाळू लागली. काव्यापासून तत्वज्ञानापर्यंत साऱ्या तऱ्हेची पुस्तके होती. त्या राशीत त्यातल्या एका जाडजूड पुस्तकातून एक कागद बाहेर डोकावत होता. तिचे कुतूहल जागृत झाले. तिने ते पुस्तक उचलले. एका पाश्चात्य पंडितांचे आधुनिक दृष्टिकोनातून महाभारतावर लिहिलेले भाष्य होते ते. त्यातले कागद तिने बाहेर ओढून काढले. रात्री देवदत्त इथे वाचीत बसले होते तेव्हा त्यांनीच ते लिखाण केले असावे हे उघड होते. आणि ती वाचू लागली. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.